नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तर आहे. मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी शोधून ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही जरांगे पाटलांची मागणी आहे. परंतु बोलत असताना त्यांनी एक सांगितलं की राज्यातल्या मुस्लिम समाजाला सुद्धा ओबीसीतून आरक्षण मिळू शकतं, हे जरांगे पाटलांनी सांगितलं. त्याचवेळी छगनराव भुजबळ असतील किंवा लक्ष्मण हाके असतील किंवा ओबीसीचे काही नेते असतील, यांनी स्पष्टपणे सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजालाच आरक्षण मिळू शकत नाही, तर हा मुस्लिमांना आरक्षण देण्याचा घाट जरांगे पाटलांनी नेमका का घातलाय? म्हणजेच विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय किंवा सामाजिक ध्रुवीकरण करण्याच्या संदर्भातच ही भूमिका घेतली असावी अशी शंका सुद्धा उपस्थित केलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे आणि ओबीसी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं विरोध करतोय हाही प्रश्न या ठिकाणी आहे. अशा वेळी मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण मिळू शकतं का, हा गंभीर प्रश्न समोर आलेला आहे. याबद्दल आपण चर्चा करणार आहोत की खरंच मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण मिळू शकतं. एक गोष्ट आपण अगोदर समजून घेऊ. ती गोष्ट अशी आहे की मनोज जरांगे पाटलांच्या अगोदर अनेक मराठा नेत्यानं मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि ओबीसीचं द्यावं अशी मागणी केलेली आहे. परंतु यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलेलं आहे हे थोडं वेगळं आहे. त्यांनी शासनाकडे एक मागणी केलेली आहे की मराठा समाजाच्या ज्या काही नोंदी आहेत ग्रामीण भागामधल्या किंवा जुन्या निजामकालीन असतील, शासन दरबारी असतील, त्या एकदा शोधा आणि मराठा समाजाच्या नावासमोर नेमकी त्यांची जात कोणती लिहिलेली आहे ते तुम्ही अगोदर शोधा, त्यानंतर आपण आरक्षणाच्या संदर्भात बोलू. मित्रांनो, ज्यावेळेस शासनानं ज्यावेळेस जाती शोधल्या गेल्या किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये मराठा समाजाच्या नोंदी ज्यावेळेस त्या ठिकाणी सापडल्या तर त्या कुणबी म्हणून सापडलेल्या आहेत. आणि मग जो जो समाज कुणबी असेल, कुणबी हा ओबीसी प्रवर्गात येतोय. ओबीसी हे काही वेगळं आरक्षण नाही, ही ओबीसी एक प्रवर्ग आहे आणि या प्रवर्गामध्ये म्हणजे त्यालाच आपण म्हणतो इतर मागास वर्ग. जसं एसटीला आरक्षण आहे, एससीला आरक्षण आहे, तशा पद्धतीनं ओबीसी हे एक स्वतंत्र आरक्षण आहे. या ओबीसी मध्ये अनेक जाती येतात. त्या जातीमध्ये जो इतर मागास प्रवर्ग आहे, वर्ग आहे, त्यांना या ओबीसी मध्ये आरक्षण मिळतं. त्यातही व्हीजे असेल, एनटी असेल, म्हणजे वंजारी समाज असेल, धनगर समाज असेल, यांना पुन्हा ओबीसी प्रवर्गामध्ये स्वतंत्र आरक्षण आहे. म्हणजे ओबीसी आणि व्हीजे एनटी यामध्ये सुद्धा फरक करण्यात आलेला आहे. आता जो ओबीसी प्रवर्ग करण्यात आलेला आहे, व्हीजे आणि एनटी सोडून, यामध्ये कोणत्या कोणत्या जातीला आपण ओबीसीचं आरक्षण देऊ शकतो या संदर्भात शासनानं काही परिपत्रक काढलेलं आहे. आणि यामध्ये ज्या जातींचा उल्लेख केलेला आहे त्या जातीमध्ये ज्यांचा ज्यांचा उल्लेख आहे त्यांना सगळ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळतंय. आणि याच पत्रामध्ये 83 नंबरला कुणबी हा शब्द आहे. म्हणजे कुणबी हा ओबीसी मध्ये येतोय आणि त्याला ओबीसीचं आरक्षण गेल्या अनेक वर्षापासून मिळतंय, हे आपण अगोदर समजून घेतलं पाहिजे. मग कुणबीला आरक्षण आहे पण मराठा समाजाला आरक्षण नाही, हाही मुद्दा आपल्याला या ठिकाणी महत्वाचा आहे. पण जरांगे पाटलांनी ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेस राज्य सरकारनं वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या. ऍडव्होकेट शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नियुक्त केली आणि मराठा समाजाच्या नोंदी शोधण्याचा ज्यावेळेस कार्यक्रम त्या ठिकाणी लावला त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की कित्येक गावं असे आहेत की त्या ठिकाणी मराठा समाज जो राहतो त्यांच्या जुन्या नोंदी या कुणबी आहेत. कुणबी मराठा नाही किंवा मराठा कुणबी नाही, थेट कुणबीच्या आहेत. आता जर त्या मराठा समाजाच्या कुणबीच्या जर नोंदी सापडल्या असतील तर तो पूर्णचे पूर्ण ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या तो कुणबी झाला. आणि जो कुणबीचं प्रमाणपत्र ज्यांना मिळाले तो आपोआपच ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षणामध्ये आला. हे घटनेनं दिलेले, हे कायद्यानं दिलेले, ह्याला कोणीही नाकारू शकत नाही आणि नाकारणारही नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. मग जरांगे पाटलांच्या आरक्षणाला विरोध का होतोय? जरांगे पाटलांचं असं मत आहे की मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडल्यात, त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळाले, परंतु असे काही मराठा समाज बांधव आहेत की त्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडत नाहीयेत. शासन दरबारचे कागद जळाले असतील, फाटले असतील किंवा त्या लोकांनी त्या काळामध्ये नोंदी केल्या नसतील, तर या ज्या नोंदी आहेत त्या तुम्ही शोधा आणि ज्या त्या सापडत नसतील तर हैदराबाद गॅझेट असेल जे निजामकालीन आहे ते असेल किंवा कोल्हापूर संस्थांचं गॅझेट असेल किंवा बॉम्बे मुंबई गॅझेट असेल, हे गॅझेटचा तुम्ही वापर करा. या गॅझेटमध्ये काय लिहिलेलं आहे तर या गॅझेटमध्ये असं लिहिलेलं आहे की कुणबी हे ओबीसी मध्ये आहे, तर मराठा हा सुद्धा कुणबी आहे. कुणबी आणि मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील हे सगळे एकच आहेत. म्हणजे मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, हे वेगळे नाहीयेत असं त्या गॅझेटमध्ये लिहिलेलं आहे.
आणि मग मराठा आणि कुणबी जर वेगळे नसतील आणि कुणबीला जर ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण असेल तर आपोआपच मराठा हा कुणबीमध्ये येईल आणि कुणबीमधून तो ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षणास पात्र ठरेल, ही जरांगे पाटलांची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि या मागणीला छगन भुजबळ असतील किंवा ओबीसीचे नेते असतील हे त्याला विरोध करतायत. हा भाग आपल्या लक्षात आला. परंतु आता मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की ज्यांच्या ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत, जे जे कुणबी आहेत हे कागदपत्र शासनाच्या दरबारी सापडलेत, तर हा कुणबी कशामध्ये येतो? ओबीसी प्रवर्गामध्ये येतो. मग ज्या मराठ्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या तर ओबीसी प्रवर्गात आला, त्याला ओबीसी आरक्षण मिळालं. पण या नोंदी शोधत असताना आणखी काही समाजाच्या, आणखी काही जातीच्या नोंदी त्याच्यामध्ये सापडलेल्या आहेत. म्हणजे एका गावामध्ये जी मंडळी राहतात त्यात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, पण जे शासनात दरबारी जे कागदपत्र तपासले गेले त्यावेळेस त्यांच्या जाती या कुणबी आहेत. आता कुणबी म्हणजे काय? तो शेतकरी, जो शेती करतो, जो शेती कसतो, तो कुणबी. या पद्धतीनं त्याला ते आरक्षण दिलेलं आहे. मग आपण पाहतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, कोकणमध्ये आहे, विदर्भमध्ये आहे, खानदेशमध्ये आहे. या भागात जो जो मराठा राहतो तो कुणबीमध्ये, म्हणजे त्यांचा व्यवसाय शेती आहे असं त्या ठिकाणी गृहीत धरलेले, त्याची नोंद दिलेली आहे. आणि त्यावेळेला त्यांना शेतकरी असल्यामुळं, शेती करत असल्यामुळं कुणबीमध्ये त्यांचा उल्लेख झालेला आहे, त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळतंय. फक्त मराठवाड्यामध्ये जो मराठा आहे त्यांच्या कुणबीच्या नोंदी असताना सुद्धा त्यांना ओबीसीचं आरक्षण आतापर्यंत मिळालं नव्हतं. त्याचं कारणही असं होतं की ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र झाला त्यावेळेस मराठवाडा हा दूर होता, निजामांच्या ताब्यात होता. ज्यावेळेस निजामाच्या ताब्यातून मराठवाडा म्हणजे पूर्ण संयुक्त महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळेस मराठा समाजाच्या निजामकालीन ज्या नोंदी कुणबीच्या होत्या त्या महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी घेतल्या नाही किंवा त्याचा उहापोहा केला नाही, किंवा या मराठ्यांना कुणबी आहेत असं समजून त्यांना ओबीसीचं आरक्षण दिलं गेलं नाही. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे हा प्रश्न चव्हाट्यावर आला आणि ज्यावेळेस ती शिंदे समिती नियुक्त करण्यात आली, ज्यावेळेस त्या नोंदी शोधण्यात आल्या त्यावेळेस मराठवाड्यातला हा मराठा कुणबीच आहे हे त्याच्यामध्ये निष्पन्न झालं आणि म्हणून मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळतंय. परंतु हे शोधत असताना यामध्ये मुस्लिम समाजाच्या सुद्धा कुणबीच्या नोंदी सापडल्यात, त्यासोबत लिंगायत समाजाच्या सापडल्यात, त्यासोबत काही ब्राह्मण समाजाच्या सुद्धा कुणबीच्या नोंदी सापडल्यात. म्हणजे याचा अर्थ काय एक समजून घ्या. आपण याला आपण वरिष्ठ समाज किंवा उच्च समाज असं जे काही बोलतो हे अत्यंत चूक आहे. जो शेती करतो तो कुणबी. मग हे शेती कोण कोण करत होते? तर याच्यामध्ये मुस्लिमही करत होते, ब्राह्मणही करत होते, लिंगायतही करत होते, मराठाही करत होते, आणखी इतर जातीचे असतील त्याच्यामध्ये ते सुद्धा. लोहार हा सुद्धा शेती करत होता. अशा नोंदी कुणबी या प्रवर्गामध्ये किंवा कुणबी या जातीमध्ये सापडलेल्या आहेत. आणि मग जरांगे पाटलांचं म्हणणं काय की तुम्ही कायद्यानं बोलताय, मराठा समाजाला ओबीसी मध्ये येऊ नये कारण घटनेमध्ये किंवा कायद्यामध्ये मराठा हा कुणबी नाहीये अशी नोंद नाहीये म्हणून तुम्ही घेऊ नका म्हणताय. पण ज्या मराठ्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या त्यांना मात्र तुमचा विरोध नाहीये. म्हणजे त्याचा अर्थ असा की जो जो कुणबी असेल तो ओबीसी मध्ये आहे. तर मग या कुणबीच्या नोंदी शोधत असताना यामध्ये मुस्लिम समाजाच्या सुद्धा कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. लिंगायत, ब्राह्मण आणि लोहार यांच्या सुद्धा कुणबीच्या नोंदी सापडल्यात. आणि जर मग ते कुणबी असतील तर कुणबी ही जात ओबीसी प्रवर्गामध्ये 83 नंबरला येते. मग या कुणबीमध्ये जे जे कोणते समाज बांधव असतील, ते शेतकरी म्हणून असतील तर ते सगळेच्या सगळे ओबीसी प्रवर्गामध्ये ओबीसी आरक्षणाला पात्र ठरतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. आता मुस्लिम समाज यात येतो का? तर या सगळ्या माहितीनुसार, या सगळ्या घटनेनुसार आणि राजकीय किंवा जे काही घटनेचे तज्ञ आहेत त्यांच्याशी सल्ला केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की ज्यांच्या नोंदी कुणबीच्या सापडल्यात ते सगळे ओबीसी प्रवर्गात येतात, त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळतं. त्या अर्थी मुस्लिम समाजाच्या जर कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत तर ते सुद्धा ओबीसीच्या आरक्षणास पात्र आहेत. आणि याचा पुरावा जर पाहायचा असेल तर जरांगे पाटलांनी सांगितलं की 1 महिन्यापूर्वी पाशा पटेल, जे की कृषी मूल्य आयोगाचे आता केंद्राचे ते प्रतिनिधी आहेत, महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे, ते महाराष्ट्रातले आहेत. आणि विशेषतः त्यांची आणि जरांगे पाटलांची पुण्याच्या एका ठिकाणी भेट झाली. त्यावेळेस पाशाभाई पटेल यांनी सांगितलं जरांगे पाटलांना की पाटील तुमच्यामुळं माझी कुणबीची नोंद सापडली आणि मी आता ओबीसी मधून आलोय. आता मी ओबीसी मध्ये आल्यामुळं मी ओबीसीतून सुद्धा निवडणूक लढू शकतो आणि ओपन मधून सुद्धा निवडणूक लढू शकतो आणि मुस्लिम प्रतिनिधी म्हणून सुद्धा मी निवडणूक लढू शकतो. अशी त्यांचा संवाद जरांगे पाटलांशी झालेला आहे. आणि हा धागा पकडून जरांगे पाटलांनी सांगितलंय की पाशा पटेल जे की कृषी मूल्य आयोगाचे प्रतिनिधी आहेत, भारतीय जनता पार्टीचे ते नेते आहेत, ते मुस्लिम समाजाचे, परंतु ते कुणबी असूनही त्यांना ओबीसीचं
आरक्षण मिळालं नव्हतं, कारण कुणबीची नोंद सापडली नव्हती. जरांगे पाटलांच्या या आंदोलनामुळे ज्या नोंदी सापडल्या त्यामध्ये पाशाभाई पटेल यांची कुणबी म्हणून नोंद सापडली आणि त्यामुळे ते ओबीसी प्रवर्गात आले आणि ओबीसीचं आरक्षण त्यांना मिळाले. जर पाशा पटेल यांना जर मिळालं असेल तर अशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाच्या कुणबीच्या नोंदी मिळाल्या आणि त्या कुणबीच्या नोंदी मिळाल्यामुळं ते आपोआपच ओबीसी प्रवर्गामध्ये आलेले, त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळणार आहे. परंतु या ज्या नोंदी सापडल्या त्यांच्या वंशावळीनुसार त्यांचे जे काही मुलं असतील, मुली असतील, यांना सुद्धा कुणबीचं प्रमाणपत्र मिळून ओबीसीचं आरक्षण मिळणार आहे. हा मुद्दा स्पष्टपणे समजून घ्यावा लागेल. याला विरोध करतील काही लोक की तुम्ही मराठ्यांनाच आरक्षण मागताय, आता मुस्लिमांनाच मागताय. नितेश राणेंची प्रतिक्रिया आपण पाहिली की त्यांनी सांगितलं धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, जरांगे पाटलांचा अभ्यास कमी पडतोय. नाही, जरांगे पाटील जे बोलतायत ते कायद्यानं बोलतायत, घटनेनं बोलतायत. ते धर्माला आरक्षण मागत नाहीयेत. पण कुठल्याही धर्माचा आणि कुठल्याही जातीचा माणूस जर कुणबी या नोंदीमध्ये येत असेल तर तो ओबीसीच आहे हे कायद्यानं घटनेनं मान्यच करावं लागेल. तो मंत्री असो, खासदार असो, आमदार असो किंवा सामान्य कार्यकर्ता असो, त्याला ही गोष्ट नाकारता येणार नाही. जे बुद्धिजीवी आहेत, अभ्यासू आहेत, त्यांना सुद्धा हा मुद्दा नाकारता येत नाही. आणि त्यामुळे छगनराव भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील किंवा ओबीसीचे नेते असतील, यांना माहिती आहे की कुणबी ही जर नोंद असेल तर तो ओबीसी मध्ये येतोय. परंतु जरांगे पाटलांनी आता हा मुद्दा खोदून काढू नये, कारण अगोदरच मराठा समाज हा जवळपास 53 ते 60 लाखापर्यंत कुणबीच्या नोंदी सापडून ओबीसी मध्ये आलाय आणि त्यांची जी वंशावळ आता पुन्हा पुन्हा मिळते ते सुद्धा ओबीसी प्रवर्गात आलेले आहेत, येत आहेत. जरांगे पाटलांची सगळे सोयरे अध्यादेश लागू करा ही मागणी आहे. सगळे सोयरे म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना सुद्धा कुणबी आहेत हे गृहीत धरून एकमेकांचे नातलग म्हणून त्यांना ओबीसीचं आरक्षण द्या, हा त्यांचा मुद्दा आहे. पण त्यासोबतच हा जो काही मुद्दा नवीन बाहेर आलाय की मुस्लिमांच्या नोंदी सापडल्यात, लिंगायत समाजाच्या सापडल्यात, काही ब्राह्मण समाजाच्या सापडल्यात, लोहार समाजाच्या सापडल्यात, आता ही मंडळी गप्प कशी बसणार? कारण ते जर कुणबीत आले असतील आणि त्यांना जर कुणबीचं प्रमाणपत्र मिळणार आहे आणि त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं तर ते ओबीसीत आले येणारच, त्यांना कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे ती मंडळी सुद्धा जरांगे पाटलांच्या संपर्कात येऊन हे आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यापैकी अनेकांना प्रमाणपत्र मिळालेत सुद्धा. पाशा पटेल हे त्याचं उदाहरण आहे, हे मी आपल्याला आवर्जून सांगतोय. आणि त्यामुळे जो प्रश्न उपस्थित केला होता की महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना ओबीसीचं आरक्षण मिळू शकतं का, तर मिळू शकतं का ज्यांच्या नोंदी कुणबीमध्ये आहेत त्यांना. छगन भुजबळ यांनी सांगितलं की मुस्लिम समाजामध्ये सुद्धा बागवान असतील किंवा इतर असतील त्यांना आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न निकाली लागलेला आहे. आता जरांगे पाटील हे अभ्यासू नये, त्यांनी अभ्यास करावा वगैरे वगैरे. मित्रांनो, जसं हिंदू धर्मामध्ये अनेकांना आरक्षण मिळालं आहे त्यात मराठा समाज सुद्धा आहे. परंतु मराठ्यांना कुणबीच्या नोंदी सापडल्यामुळे आता ओबीसी प्रवर्गात आलेला आहे, कारण ते शेती व्यवसाय करत होते. तसं मुस्लिमांमध्ये जरी वेगवेगळ्या आरक्षण असले तरी सुद्धा असे काही मुस्लिम आहेत मराठ्यांप्रमाणे की त्यांच्या कुणबीच्या नोंदी असून सुद्धा त्या दडवल्या गेल्या, त्या उघड्या केल्या गेल्या नाहीत, त्या सापडल्या नाहीत, कधी शोधल्या नाहीत. त्या आता सापडल्यात, त्या शोधल्या गेल्यात. त्यामुळे जसं मराठा कुणबीत येऊन ओबीसीत गेलाय तसेच मुस्लिमांच्या आणि इतर लिंगायत वगैरे जे ब्राह्मण वगैरे यांच्या सुद्धा कुणबीच्या नोंदी त्या ठिकाणी सापडल्यामुळे ते सुद्धा ओबीसी प्रवर्गात येतात, आले. हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. हा जो काही बुद्धिभेद केला जातोय हा नेमकं कोण करतोय हे तुमच्या आता लक्षात आलेलं असेल. हा महत्वाचा मुद्दा आहे. पुन्हा जाता जाता एकच वळ सांगेल, ज्यांच्या ज्यांच्या कुणबीमध्ये नोंदी सापडतील ते सगळेच्या सगळे ओबीसी प्रवर्गामध्ये ओबीसीच्या आरक्षणास पात्र राहतील. आणि कुणबी ही ज्या आरक्षणाचं पत्र आहे त्यामध्ये 83 नंबरची जात आहे. मग त्याला कुठला धर्म नाहीये किंवा कुठली जात नाहीये, तो कुणबी हीच त्यांची जात आहे. जो शेती करतो तो कुणबी, आणि त्यामुळे याच्यामध्ये जो कोणी येईल आता तो ओबीसी प्रवर्गात येईल हे कायद्यानं या ठिकाणी सत्य आहे. आणि त्यामुळे मुस्लिमांना कुणबीचं प्रमाणपत्र असेल तर ओबीसीचं आरक्षण मिळू शकतं का, तर 100% मिळू शकतं. हा जो काही बुद्धिभेद कुणीतरी करतंय, मिळू शकत नाही, हे चुकीचं आहे. त्यामुळे ही बाजू सगळी आपण समजून घ्यावी. आणि हा प्रश्न मी तुम्हाला उपस्थित करतोय, जर कुणबीची नोंद जर कुठल्याही धर्माची जातीची जर सापडली तर तो ओबीसी प्रवर्गात येतोय, ही अट असेल किंवा आहेच, तर मुस्लिम समाजाला कुणबी नोंदी असल्यानंतर ओबीसीचं आरक्षण मिळू शकतं का याचं उत्तर तुम्ही द्यायचंय. आणि मिळू शकत नाही हा बुद्धिभेद नेमकं कोण करतंय याचंही उत्तर तुम्हाला द्यायचंय. मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची, कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते, म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.